हॅलो स्टुडंट, आपण स्टडी करत आहोत चॅप्टर नंबर 4 दॅट इज द मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. तर आत्तापर्यंत आपण प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन बघितले आणि मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शनसुद्धा बघितला. आता आज आपण बघणार आहोत फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. तर आपण फार्माकोडायनॅमिक्स बघतोय, म्हणजेच व्हॉट ड्रग्स डू टू द बॉडी. Pharmacodynamics is the study of drug effect. It starts with describing what drug do and does on to explain how they do it. Thus, it attempts to illustrate the complete effect sequence and the dose-effect relationship. Modification of the action of one drug by another drug also aspect of pharmacodynamics. Drugs do not impart new function to any system, organ or cell. They only alter the pace of ongoing activity. However, this alone can have a profound medicinal as well as a toxicological impact. की आपण बघितले, ड्रग हा आपल्या बॉडीमध्ये कधीही नवीन फंक्शन इम्पार्ट और जनरेट नाही करत. ड्रगचे काम फक्त एवढेच आहे की तो आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जी पण ॲक्टिव्हिटी होत आहे त्याच्या स्पीडला अल्टर करतो आणि अल्टर करून फार्माकोलॉजिकल इफेक्ट आणि फार्माकोडायनॅमिक इफेक्ट शो करतो. तर आपण द बेसिक टाईप ऑफ ड्रग ॲक्शन कॅन बी ब्रॉडली क्लास ॲज अ स्टिम्युलेशन, डिप्रेशन, इरिटेशन, रिप्लेसमेंट अँड सायटोटॉक्सिक ॲक्शन. म्हणजे हे प्रिन्सिपल ऑफ ड्रग ॲक्शन आपण बघितले. तर आपण बघणार आहोत फॅक्टर्स मॉडिफाईंग ड्रग इफेक्ट. तुम्ही ऑब्झर्व केले असेल की एक ड्रग तुम्ही घेतला तेव्हा वेगळा इफेक्ट करतो आणि तोच ड्रग आपण दुसऱ्यांदा घेतला तर त्याचा वेगळा इफेक्ट शो होतो, म्हणजे कमी जास्त इफेक्ट शो होतो. कधी कधी असे होते की एक ड्रग दुसऱ्या पर्सनवर चांगला इफेक्ट दाखवतो, तोच ड्रग दुसऱ्या पर्सनला वेगळा इफेक्ट दाखवतो. म्हणजे ड्रग इफेक्ट व्हॅरिड असतो पर्सन टू पर्सन. असे का होते, असे होण्याचे रिझन काय, हे आपण स्टडी करणार आहोत हे फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग इफेक्टमध्ये. मॉडिफाईंग म्हणजे काय, तर म्हणजे तर ड्रगच्या इफेक्टला इन्क्रीज किंवा डिक्रीज किंवा इनिबिट करतो. म्हणजे एखादा फॅक्टर जो ड्रगच्या इफेक्टला इन्क्रीज किंवा डिक्रीज किंवा इनिबिट करतो, दॅट इज द मॉडिफाईंग. Variation in response to the same dose of drug between a different patient and even in the same patient on a different occasion is a rule rather than an exception. One or more of the following categories of difference among individuals are responsible for the variation in drug response. Individuals differ in a pharmacokinetic handling of drugs, attain a varying plasma target and site concentration of the drug. This is more marked for a drug disposed by a metabolism than for a drug excreted unchanged. म्हणजे फार्माकोकायनेटिक का पर्सन टू पर्सन व्हॅरिएड असते. म्हणजे EDME हे वेगवेगळे असू शकतात पर्सन टू पर्सन. म्हणजे मेटाबॉलिझम रेट, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन हे व्हॅरिड असू शकतात. त्यामुळे मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड ड्रगची बायोॲबिलिटी इफिकसी कमी जास्त होते. व्हॅरिएशन इन अ नंबर ऑफ स्टेट of receptor coupling protein or other component of response efficacy. म्हणजे जर रिसेप्टरचे नंबर, म्हणजे रिसेप्टर कमी जास्त असू शकता पर्सन टू पर्सन, प्रोटीन कमी जास्त असू शकता, हे सुद्धा फॅक्टर अफेक्ट करतात ड्रगला इफेक्ट शो करण्यासाठी. व्हॅरिएशन इन अ न्यूरोजेनिक हार्मोनल टोन और कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिफिक कॉन्स्टिट्युएंट. The factor modifying drug action either on a quantitatively and qualitatively. Quantitatively means the plasma concentration or the action of drug is increase or decrease. Most of the factor introduce this type of change and can be dealt with by adjustment of drug dosage. Qualitatively
the type of response is alter. Example, drug allergy or a idiosyncrasy. This is a less common but often precludes further use of that drug in a affected patient. तर आपण वन बाय वन फॅक्टर बघणार आहोत. फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. फर्स्ट वन आहे बॉडी साईज, सेकंड एज, थर्ड सेक्स, फोर्थ वन इज अ स्पेसिस अँड रेस, फिफ्थ वन इज अ जेनेटिक्स, सिक्स्थ वन इज अ रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, सेवन्थ वन एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, एट वन सायकोलॉजिकल फॅक्टर, नाईन्थ पॅथॉलॉजिकल स्टेट, other drugs, cumulation and tolerance. आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. दॅट इज द फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. बॉडी साईज आपण बघितलंय का, काही पर्सन ओबेज असतात तर काही थिन असतात म्हणजे बारीक असतात. तर डोस हा बॉडी साईजवर पण डिपेंड करतो. म्हणजे नॉर्मल ॲव्हरेज ॲडल्ट पेशंटला जे स्टँडर्ड ड्रग लागतात त्यापेक्षा ओबेस पर्सनला डोस जास्त लागू शकतो किंवा थिन पर्सनला त्यापेक्षा डोस कमी लागू शकतो. तर आपण बॉडी वेटनुसार ॲव्हरेज डोस किती पाहिजे हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे. जर इंडिव्हिज्युअल डोस काढायचा असेल ऑन द बेसिस ऑफ बॉडी वेट तर त्याचा फॉर्म्युला आहे बॉडी वेट इन kg अपॉन 70 इंटू ॲव्हरेज अडल्ट डोस. ॲव्हरेज अडल्ट डोस हा एक स्टँडर्ड मानला जातो आणि त्यानुसार काढला जातो. एक्झाम्पल आहे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉलची ॲव्हरेज अडल्ट डोस किती आहे, 500 mg. तर तीच व्हॅरिड असू शकते ओबेस पर्सनला किंवा थिन पर्सनला. आपण बॉडी सरफेस एरिया वरून सुद्धा डोस कॅल्क्युलेट करू शकतो इंडिव्हिज्युअल पर्सनचा. बॉडी सरफेस एरिया कॅल्क्युलेट करतो इन केस ऑफ अँटी कॅन्सर ड्रग शक्यतो. सेकंड फॅक्टर आहे एज. चिल्ड्रन, अडल्ट आणि एल्डर पेशंट हे त्याच्या वेगवेगळ्या त्यांचे फॅक्टर असू शकतात. म्हणजे चिल्ड्रनचे सेल हे डेव्हलप होत असतात, एल्डरचे ऑर्गन डिक्लाइन इफेक्टमध्ये असतात. म्हणजे इन केस ऑफ चिल्ड्रन ग्लोम्युलर फिल्ट्रेशन रेट कमी असतो, त्यामुळे ड्रगचं इलिमिनेशन कमी होत असते. त्यामुळे म्हणून चिल्ड्रनला हा ड्रग हा कमी दिला जातो, म्हणजे डोस कमी असतो. आणि एल्डर पेशंटमध्ये डिक्लाइन ऑफ सेल होत असते, त्यामुळे डोस कमी लागतो. द डोस ऑफ ड्रग फॉर चिल्ड्रन इज ऑफ्टन कॅल्क्युलेटेड फ्रॉम द अडल्ट डोस. त्यासाठी फॉर्म्युला आहे यंग्स फॉर्म्युला आणि डिलिंग्स फॉर्म्युला. यंग्स फॉर्म्युला आहे चिल्ड्रन डोससाठी एज अपॉन एज प्लस 12 इंटू अडल्ट डोस. आणि डिलिंग्स फॉर्म्युला आहे चिल्ड्रन डोस इज इक्वल टू एज अपॉन 20 इंटू अडल्ट डोस. It can also be calculated more accurately on body weight and body surface area basis. And for many drugs, manufacturers give a dosage recommendation on a mg upon a kg basis. हे ते एक्झाम्पल आहे. एल्डर पेशंटमध्ये इन द एल्डरली renal function progressively declines so that a GFR is approximately 75% at a 50 years and approximately 50% at a 75 years age compared to young adults. Drug doses have to be reduced. म्हणजे एल्डरली पेशंटला ॲज यंग पेशंट डोस कमी लागतो एल्डर पेशंटला. देअर इज ऑल्सो रिडक्शन इन अ
हिपॅटिक मायक्रोझोमल ड्रग मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी, मेटाबॉलिझम रेटसुद्धा चेंज असतो एल्डर पेशंटमध्ये. लिव्हर ब्लड फ्लो पण कमी असतो. ओरल बायोएबिलिटी ऑफ ड्रग विथ अ हाय हिपॅटिक extraction is a generally increase, but the overall effect on a drug metabolism are not uniform due to a lower renal as well as a metabolic clearance. The elderly are prone to develop cumulative toxicity while receiving prolonged medication. म्हणजे एल्डर पेशंटला जर बॉडी रिनल फंक्शन वगैरे नीट नसेल तर त्याचा बॉडीतनं ड्रग जर इलिमिनेट नाही झालं तर त्याची क्युम्युलेटिव्ह टॉक्झिसिटी तयार होऊ शकते. अदर अफेक्टेड ॲस्पेक्ट ऑफ ड्रग हँडलिंग आर अ slower absorption due to a reduced gut mobility as well as a blood flow to intestine, lesser plasma protein binding due to a lower plasma albumin, increase or decrease volume of distribution of a lipophilic and hydrophilic drug respectively. Another factor आहे sex. जनरली इन प्रेग्नन्सी लोअर साईड ड्रग यूज होतात, कारण इन प्रेग्नन्सी एक्स्ट्रा सेल्युलर बॉडी फ्लुइड इन्क्रीज झालेला असतो, ग्लोम्युलर फिल्ट्रेशनमध्ये चेंज झालेला असतो, गॅस्ट्रिक मूवमेंटमध्ये चेंज झालेला असतो. त्यामुळे इन केस ऑफ प्रेग्नन्सी डोस हा कमी असतो. आणि ब्लड प्लॅसेंटल बॅरियर बिटवीन वुमन अँड फिटस, त्यामुळे हायली लिपिडिक ड्रग, सेनेस ॲक्टिव्ह ड्रग ते पेनिट्रेट करू शकतात आणि त्यामुळे ते फिटसला अफेक्ट करू शकतात. त्यामुळे शक्यतो प्रेग्नेंट वुमनमध्ये डोसची क्वांटिटी ही कमी असते. फिमेल हॅव अ स्मॉलर बॉडी साईज and require a doses that are on a lower side of the range. Subjective effect of drug may differ in a female because in their mental makeup. In women, consideration should also be given to a menstruation, pregnancy and lactation. Drug given during pregnancy can affect a fetus. There are marked and physiological changes during pregnancy, especially during a third trimester, which can alter the drug disposition. नंतरचा फॅक्टर आहे स्पेसिस अँड रेसेस. म्हणजे रॅबिट हा रेजिस्टन्स असतो ॲट्रोपिनला, माईस हा रेजिस्टन्स असतो डिजिटॅलिसला. In case of human, black require a more dose of atropine and मंगोलिस require a less dose of atropine. म्हणजे स्पेसिसवर सुद्धा डिपेंड असतो डोस. म्हणजे काही स्पेसिसमध्ये म्हणजे रॅबिटमध्ये रेजिस्टन्स असतो ॲट्रोपिनला आणि माईसमध्ये रेजिस्टन्स असतो डिजिटॅलिसला. देअर आर मेनी एक्झाम्पल ऑफ डिफरन्स इन अ रिस्पॉन्सिनेस to drug among a different species. Example आहे rabbits are a resistance to atropine. Rats and mice are a resistance to digitalis. Among human beings, some racial difference have been observed. Black require higher and Mongolis require lower concentration of atropine and ephedrine to dilate their pupils. Indians tolerate thiacetazone better than whites. Quinodoclar related cases of subsequent myelooptic neuropathy occur in an epidemic proportion in Japan, but there is no confirmed report of its occurrence in India despite the extensive uses. नंतर आहे जेनेटिक. A dose of drug to produce the same effect may varied by 4 to 6 fold among a different individual. All key determinant of drug response, transporter, metabolism
मेटाबॉलिझिंग एन्झाईम आयन चॅनल. इंटरनल जेनेटिक सिक्वेन्समुळे बॉडीमध्ये चेंजेस असतात. पर्टिक्युलर पर्सनला डोस व्हॅरी होऊ शकतो. फार्माकोजेनेटिक म्हणजे स्टडी ऑफ फार्माकोलॉजी ऑन द बेसिस ऑफ जेनेटिक. म्हणजे ट्रान्सपोर्टर, आयन चॅनल, एन्झाईम यांच्यामध्ये व्हॅरिएशन असू शकतो. त्यांचे नंबर व्हॅरी असू शकतात, कमी जास्त होऊ शकतात. त्यांचे नंबरच्या नुसार ड्रगचा इफेक्ट वेगवेगळा असू शकतो. त्यानुसार ड्रग ठरवला जातो किंवा व्हॅरिड होतो, इफेक्ट व्हॅरिड होतो. ऑल की डिटर्मिनंट्स ऑफ ड्रग रिस्पॉन्स, ट्रान्सपोर्टर, मेटाबॉलिझिंग एन्झाईम, आयन चॅनल. The great deal of individual variability can be traced to the genetic composition of the subject. फार्माकोजेनेटिक मी आत्ता सांगितलं. फार्माकोजेनेटिक म्हणजे स्टडी ऑफ फार्माकोलॉजी ऑन द बेसिस ऑफ जेनेटिक्स. द स्टडी ऑफ जेनेटिक basis for a variability in drug response is called a pharmacogenetic. It deals with the genetic influence on a drug action as well as on the drug handling by the body. As the genomic technology has advanced and a human genome project has been undertaken, a gene libraries and a used database have been created among that at improving a precision of drug therapy. Pharmacogenomic. It is a use of genetic information to guide the choice of drug and dose on an individual basis. It intended to identify individuals who are either more likely or less likely to respond to a drug, as well as those who require alternate dose of certain drugs. Attempt is made to define the genetic basis of an individual profile of drug response and to predict the best treatment option for him. So far, this has been applied largely to patients with known genetic abnormalities, but the goal is a personalized medicine on the wide scale. नंतरचा फॅक्टर आहे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. आपण रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बघितले आहे, इंटरल आणि पॅरेंटरल. त्यामुळे आपण बघितलंय का ओरल रूटने घेतल्यावर बायोअबिलिटी ही कमी असते ॲज कम्पेअर टू इंटरल. इंटरल रूटची बायोअबिलिटी ही मोर असते, म्हणजे ड्रग रिस्पॉन्स जास्त करतो. म्हणजे ओरल रूट किंवा इंटरल रूटने घेतलेले फर्स्ट पास इफेक्ट होतो, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. त्यामुळे ड्रगचं मेटाबॉलिझम होतं, त्यामुळे व्हॅरिड होतो ॲक्शनमध्ये, ड्रगचे इफेक्ट शो होण्यामध्ये, बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी शो होण्यामध्ये. म्हणजेच बायोअबिलिटी कमी जास्त होते. इट गव्हर्न द स्पीड अँड इंटेन्सिटी ऑफ ड्रग रिस्पॉन्स. पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन इज ऑफ्टन रिसॉर्टेड to for a more rapid, more pronounced and more predictable drug action. A drug may have a entirely different uses through a different route. Example आहे magnesium sulfate given orally causes a purgation applied on a sprain joint, decrease swelling, while a IV it produces CNS depression and a hypotension. Environmental factor and time of administration. Several environmental factor affect a drug response. Exposure to insecticide, carcinogens, tobacco smoke and consumption of charcoal broiled meat are well known induce a drug metabolism. म्हणजे जे पर्सन टोबॅको स्मोक करतात त्यांचं मेटाबॉलिझम रेट हा कमी जास्त असू शकतो. ते अफेक्ट करतात ड्रगच्या अफेक्ट शो करण्यासाठी किंवा ड्रगची ॲक्शन शो करण्यासाठी अफेक्ट करतात. टाईप ऑफ डायट अँड अ टेम्परल रिलेशन बिटवीन अ ड्रग इंजेक्शन अँड अ मील्स कॅन अल्टर द ड्रग ॲब्झॉर्प्शन. म्हणजे आपण जे जेवण करतो त्याचं
त्यामुळे सुद्धा ड्रगचा ॲब्झॉर्प्शनवर अफेक्ट होऊ शकतो. फूड इंटरफेअर्स विथ द ॲब्झॉर्प्शन ऑफ अँपिसिलिन बट अ फॅटी मील इनहान्स ॲब्झॉर्प्शन ऑफ ग्रिसोफ्लुविन अँड lumefantrine. Subjective effect of drug may be markedly influenced by the setup by which it is taken. टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. जर तुम्ही एखादा ड्रग घेतला पण त्याचा अगोदर तुम्ही दुसरा एखादा ड्रग घेत असाल तर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. ड्रगचा इफेक्ट मॉडिफाय करू शकतो अगोदरचा ड्रग आणि नंतरचा. ते पण अँटागोनिस्टिक इफेक्ट किंवा सिनर्जिस्टिक इफेक्ट पण दाखवू शकता. टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. स्टॅटिन हायर लिपिडेमिक कंडिशनमध्ये इव्हनिंगला चांगले इफेक्ट देतो. काही ड्रग एम्प्टी स्टमकमध्ये चांगले काम करतात तर काही ड्रग विथ अ फूड आणि काही ड्रग विथ अ फूड डिसइंटिग्रेशन डिझोल्युशनला अफेक्ट करू शकतात. त्यामुळे त्यांचा ड्रगचा इफेक्ट शो करण्यासाठी पण कमी जास्त टाइम लागू शकतो. प्लॅसिबो. तर प्लॅसिबो म्हणजे काय? दिस इज अन इनर्ट सबस्टन्स विच इज गिवन इन द ग्रॅप्स ऑफ मेडिसिन. इट वर्क्स बाय अ psychodynamic rather than a pharmacodynamic means and often a producer response equivalent to the active drug. प्लॅसिबो म्हणजे सुडो ड्रग म्हणजे फॉल्स ड्रग. Some individuals are more susceptible and easily respond to a placebo and are called a placebo reactors. Placebo are used in two situations: as a control device in a clinical trial of drugs and to treat a patient who, in the opinion of a physician, does not require an active drug. प्लॅसिबो म्हणजे फॉल्स ड्रग किंवा डमी ड्रग. मेंटल किंवा सायकोलॉजिकल कंडिशनमध्ये ड्रगला रिअल समजून दिला जातो आणि त्याचा अफेक्ट करतो म्हणजे इमोशनल स्टेटमध्ये. आणि दुसरा एक्झाम्पल आहे अँझायटी पेशंट रिक्वायर अ मोर जनरल अनेस्थेटिक अँड निकोटिनिक अँड टोबॅको घेणारे पेशंट सुद्धा जनरल अनेस्थेटिक हा मोर असतो. Nocebo. It is a converse of a placebo and refers to a negative psychodynamic effect evoked by a pessimistic attitude of the patient or by a loss of faith in the medication and or the physician. Nocebo effect can be oppose the therapeutic effect of an active medication. पॅथॉलॉजिकल स्टेट. इंडिव्हिज्युअल पर्सनचे ऑर्गन व्यवस्थित काम करत आहे की नाही म्हणजे GIT ट्रॅक आहे, किडनी आहे, लिव्हर आहे. किडनी फिल्ट्रेशनसाठी महत्त्वाचे असते, लिव्हर मेटाबॉलिझमसाठी महत्त्वाचे असते. तर ते व्यवस्थित इंडिव्हिज्युअल पर्सन टू पर्सन व्हॅरिड म्हणजे त्यांचे फंक्शनिंग व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा अफेक्ट करते ड्रगच्या इफेक्टला. Not only drugs modify disease processes, several diseases can influence drug disposition and drug action. Gastrointestinal disease. Certain GI diseases can alter absorption of orally administered drugs. The change are complex and a drug absorption can increase or decrease. Example, NSAID can aggravate peptic ulcer disease. लिव्हर डिसीज. लिव्हरचं काम आहे मेटाबॉलिझम आणि लिव्हर डिसीज असेल तर मेटाबॉलिझमला अफेक्ट करतं. Liver disease can influence a drug disposition in a several way. Bioavailability of drug having a high first pass metabolism is increased due to the loss of hepatocellular function and a protocaval shunting.
Shutting. Serum albumin is a reduced. Protein binding of an acidic drug is a reduced and drug is a present in a free form. Prodrugs needing hepatic metabolism for activation are less effective and should be avoided. The sensitivity of brain to a depressant action of morphine and barbiturate is markedly increased and diuretics normal dose can produce a coma. Kidney disease. It markedly affects a pharmacokinetic of many drugs as well as alter the effect of some drugs. Clearance of drugs that are primarily excreted unchanged is reduced parallel to decrease in a creatinine clearance. Loading dose of such drug is not altered, but a maintenance dose should be reduced or a dose interval prolonged proportionality. Plasma protein, especially albumin, are often low or altered in a structure in a patient with a renal disease. Binding of acidic drug is reduced, but that of the basic drug are not much affected. The permeability of blood-brain barrier is increased in a renal failure. Opiates, barbiturate, example, produces more CNS depression. Kidney disease मध्ये certain drugs who once the existing clinical condition in a renal failure. Example, tetracycline has an anti-anabolic effect and attenuate uremia. NSAID cause a more fluid retention. Potentially nephrotoxic drugs, example aminoglycoside, tetracycline should be avoided in a kidney disease. नंतर congestive cardiac failure. It can alter the drug kinetics by decreasing the absorption from GIT due to a mucosal edema and a splenic vasoconstriction. A definite reduction in a procainamide and a hydrochlorothiazide absorption has been documented. Modifying volume of distribution, which can increase for some drug due to a expansion of extracellular fluid volume or a decrease for others as a result of decreased tissue perfusion. Loading doses of drug like lidocaine should be lower. Thyroid disease. The hypothyroid patients are more sensitive to digoxin, morphine and CNS depressant. The hyperthyroid patients are relatively resistant to inotropic action and more prone to arrhythmic action of a digoxin. नंतरचा फॅक्टर आहे कुम्युलेशन. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनचा रेट जर जास्त असेल आणि इलिमिनेशनचा रेट त्यापेक्षा कमी असेल तर ड्रगचं अक्युमुलेशन होते बॉडीमध्ये आणि ते अक्युमुलेशन टॉक्झिसिटी कॉज करू शकतं आपल्या बॉडीला. म्हणजे बॉडीमध्ये ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन वाढू शकते. इलिमिनेशन रेट कमी असतो आणि ॲडमिनिस्ट्रेशन रेट हा मोर असतो. त्यामुळे एनी ड्रग विल accumulate in a body if the rate of administration is more than the rate of elimination. However, slowly eliminate drugs are particularly liable to cause accumulative toxicity. Example आहे prolonged use of chloroquine causes a retinal damage. Full loading dose of digoxin should not be given if a patient has received it in a past week. म्हणजे पास्ट वीकमध्ये जर फुल लोडिंग डोस डिगॉक्सिनचा दिले असेल तर पेशंटला तो रिसीव नाही होत. त्याने अक्युमुलेशन होऊ शकते आणि टॉक्झिसिटी होऊ शकते. अ कोर्स ऑफ इमिटिन शुड नॉट बी रिपीटेड विथिन 6 वीक. इमिटिनचा डोस हा शुड नॉट रिपीटेड विथिन 6 वीक्समध्ये रिपीट नाही झाला पाहिजे. नंतरचा आहे टॉलरन्स.
टॉलरन्सचे दोन टाईप आहेत, नॅचरल आणि ॲक्वायर्ड टॉलरन्स. ड्रग हा फ्रिक्वेंटली यूज केल्यामुळे टॉलरन्स निर्माण होतो. तो ड्रग आधीच्या डोसमध्ये इफेक्ट दाखवत नाही, तो जास्त प्रमाणात घ्यावा लागतो. दॅट इज द टॉलरन्स. म्हणजे पर्सन डोसची क्वांटिटी हळूहळू वाढवतो, त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीमध्ये टॉलरन्स निर्माण झाला असतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर एखादा ड्रग्स आपण कमी याच्यात इफेक्ट दाखवत असतो, तर तो डोसला नंतर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यावा लागतो इफेक्ट दाखवण्यासाठी. एक्झाम्पल आहे, समजा एखादा ड्रग 500 mg मध्ये इफेक्ट दाखवत असेल, तो कंटिन्युअसली घेतल्यामुळे बॉडीमध्ये टॉलरन्स निर्माण होतो आणि तो ड्रग नंतर आपल्याला सेम इफेक्ट दाखवण्यासाठी 800 mg चा घ्यावा लागतो. दॅट इज द टॉलरन्स. दॅट इज द लॉस ऑफ थेरपेटिक व्हॅल्यू. टॉलरन्सचे टाईप आहे नॅचरल आणि ॲक्वायर्ड. It refers to a requirement of a higher dose of drug to produce a given response. Loss of therapeutic efficacy, which is a form of a tolerance, is often called a refractory tolerance. Is widely occurring adaptive biological phenomenon. नॅचरल टॉलरन्स आहे आणि ॲक्वायर्ड टॉलरन्स आहे. नॅचरल टॉलरन्स म्हणजे हा बाय बर्थ म्हणजे बाय डिफॉल्ट असतो नॅचरल टॉलरन्स. जस्ट बिकॉज ऑफ डिसीज, रेसेस आणि स्पेसिसमुळे. द स्पेसिस म्हणजे इंडिव्हिज्युअल इज अ करंटली इनहेरंटली लेस सेन्सिटिव्ह टू द ड्रग. एक्झाम्पल आहे, रॅबिट्स आर टॉलरेटेड टू ॲट्रोपिन. ब्लॅक रेसेस आर टॉलरेटेड टू मेडिएट्रिक्स. सर्टन इंडिव्हिज्युअल इन एनी पॉप्युलेशन अँड हायपो रिस्पॉन्डर्स टू अ सर्टन ड्रग. एक्झाम्पल आहे, बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर और टू अल्कोहोल. ॲक्वायर्ड टॉलरन्स. ड्रगला आपण जेव्हा रिपीटेड डोस घेतो तेव्हा टॉलरन्स निर्माण होतो आणि दिस इज रिपीटेड यूज ऑफ ड्रग इन अ इंडिव्हिज्युअल हू वॉज अ इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स फॉर अ सेम ड्रग. टॉलरन्स निर्माण होतो. ॲक्वायर्ड टॉलरन्सचे एक्झाम्पल आहे, CNS डिपेंडंट, अल्कोहोल, ॲनल्जेसिक, इरप्शन, युफोरिक इफेक्ट ऑफ मॉर्फिन आणि ॲनल्जेसिक इफेक्ट ऑफ मॉर्फिन. हे ॲक्वायर्ड टॉलरन्सचे एक्झाम्पल आहे. दिस इज ऑकर बाय रिपीटेड यूज ऑफ ड्रग इन अन इंडिव्हिज्युअल हू वॉज इनिशियली रिस्पॉन्सिव्ह. बॉडी इज कॅपेबल ऑफ डेव्हलपिंग टॉलरन्स टू मोस्ट ड्रग, but the phenomenon is very easily recognized in a case of CNS depression and uninterrupted presence of the drug in the body favors the development of tolerance. म्हणजे भरपूर साऱ्या लोकांना अल्कोहोलचे टॉलरन्स निर्माण होतो. म्हणजे अल्कोहोलचा किंवा मॉर्फिन काही लोक घेतात, ते त्याचा एक्झाम्पल आहे मॉर्फिन. जर एखादा पर्सन जर कमी क्वांटिटीमध्ये घेत असेल आणि तो रिपीटेड रोज जर तेच घेत असेल तर त्या मॉर्फिनच्या ड्रगला टॉलरन्स निर्माण होतो. म्हणजे पेशंटला त्या डोसमध्ये त्याचा इफेक्ट शो होत नाही, त्यामुळे त्याला डोसची क्वांटिटी वाढवावं लागते. दॅट इज द टॉलरन्स. नंतर आहे क्रॉस टॉलरन्स. क्रॉस टॉलरन्स म्हणजे एक ड्रग दुसऱ्या ड्रगला इफेक्ट करतो. म्हणजे त्याच्या विरुद्ध एखादा ड्रग आपण ऑलरेडी घेत असो तर नंतर त्याचा टॉलरन्स निर्माण होतो. तोच ड्रगच्या इफेक्टमुळे दुसऱ्या एखाद्या ड्रगला सुद्धा टॉलरन्स निर्माण होतो. एक्झाम्पल आहे, अल्कोहोल घेणाऱ्या पर्सनला टॉलरन्स असतो फॉर अ बार्बिच्युरेट आणि जनरल ॲनेस्थेटिकसाठी. म्हणजे जर एखादा पर्सन हा अल्कोहोल घेत असेल तर त्याला हा टॉलरन्स निर्माण झालेला असतो
बार्बिच्युरेट ड्रगसाठी आणि जनरल ॲनेस्थेटिकसाठी. इट इज द डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स टू अ फार्माकोलॉजिकल रिलेटेड ड्रग. एक्झाम्पल आहे अल्कोहोलिक आर रिलेटिव्हली टॉलरेट टू अ बार्बिच्युरेट अँड जनरल ॲनेस्थेटिक. क्लोजर द two drugs are more complete is the tolerance between them. Example, there is a partial cross tolerance between a morphine and barbiturate, but a complete cross tolerance between a morphine and a thiazide. Tolerance the mechanism. Pharmacokinetics. Effective concentration of the drug at the site of action is a decrease due to the enhancement or elimination of a chronic use. Barbiturate and carbamazepine induce own metabolism. Pharmacodynamic tolerance. Lesser drug action due to a cell of target organ become a less responsive. Tachyphylaxis. It refers to a rapid development of tolerance when a doses of drug repeated in a quick succession result in a marked reduction in a response. Drug resistance. It refers to tolerance of microorganism to inhibitory action of antimicrobials. ड्रग रेजिस्टन्स सुद्धा निर्माण होतो. It refers to a tolerance of microorganism. Other drugs. तर आपण बघितले अगोनिस्ट म्हणजे काय, अँटागोनिस्ट म्हणजे काय. ड्रग कॅन मॉडिफाय अ रिस्पॉन्स टू each other by a pharmacokinetic or pharmacodynamic interaction between them. Many ways in which drug can interact are a synergism and antagonism. तर synergism म्हणजे काय, तर antagonism म्हणजे काय. Synergism is the phenomenon of a facilitation of a pharmacological response by use of two drugs at the same time. म्हणजे काय, the word synergism syn with the and ergo work indicated that it is the pharmacological cooperation with usually result in the total effect greater than the sum of their individual. म्हणजे इंडिव्हिज्युअली एखादा ड्रग घेतला तर त्याचा इफेक्ट एवढा शो होत नाही. म्हणजे एखादे ड्रग जे इंडिव्हिज्युअली दिले जातात त्यांचा इफेक्ट एवढा शो होत नाही. जे ते एकत्र करून म्हणजे एकत्र दिले जातात तेव्हा त्यांचा इफेक्ट हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू इंडिव्हिज्युअल दिले तर. एक्झाम्पल आहे मेरसाईल अँड अमायनोफायलिन थेरपी ॲज अ डायुरेटिक्स. डायुरेटिक्ससाठी मेरसाईल आणि अमायनोफायलिन हे एकत्र दिले जातात. दॅट इज द सिनर्जिझम आणि त्यांची डायुरेटिक ॲक्शन ही मोर असते. दुसरा आहे एक्झाम्पल कोडीन अँड ॲस्पिरिन. कोडीन अँड ॲस्पिरिन हे इंडिव्हिज्युअली दिले तर त्यांचे इफेक्ट एवढा शो होत नाही ॲज ॲनर्जेसिक. पण कोडीन अँड ॲस्पिरिन एकत्र दिले तर ते ॲज अ ॲनर्जेसिक चांगला इफेक्ट दाखवतात. When the action of one drug is facilitated or increased by a other, they are said to be synergistic. In the synergistic pair, both of drug can have a action in a same direction or a given alone. One may be inactive but still enhance the action of other when given together. Effect of drug A plus effect of drug B is a greater effect of the drug A plus B. म्हणजे इंडिव्हिज्युअली ड्रग ए दिला किंवा इंडिव्हिज्युअल ड्रग बी दिला तर त्याचा इफेक्ट एवढा नाही आहे. जर त्याचा इफेक्ट हा लेस असतो. म्हणजे जर ए आणि बी ड्रग जर एकत्र दिले तर त्यांचा इफेक्ट हा जास्त असतो. Sometimes drug who act as subsequently and the combination of such drug have a higher therapeutic efficacy than when used alone. Example आहे sulfamethoxazole and trimethorphan. That is the cotrimoxazole.
Sometimes synergism result in a prolongation of action of one of the drug, then it term as a time synergism. Example आहे त्याचे procaine and adrenaline combination increase the duration of action of procaine, which is the local anesthetic drug. नंतर आहे antagonism. The opposite action of two drugs on the same physiological system is called the antagonism. There are the following 4 types of antagonism. Antagonism चे 4 टाइप आहे. केमिकल अँटागोनिझम, कॉम्पिटिटिव्ह म्हणजेच रिव्हर्सिबल अँटागोनिझम, नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिझम आणि फिजिओलॉजिकल अँटागोनिझम. When one drug decrease or abolish the action of another, they are said to be an antagonist. Effect of A plus B म्हणजे इफेक्ट ऑफ, जर आपण ए आणि बी ड्रग हे एकत्र दिले तर त्याचा इफेक्ट हा कमी असतो ॲज कम्पेअर टू इंडिव्हिज्युअल दिले तर, म्हणजे एक्झॅक्ट ऑपोजिट टू सिनर्जिझम इफेक्ट. युजली अन अँटागोनिस्टिक पेअर, one drug is inactive as such but decreases the effect of the other. Antagonism चे टाइप आहे केमिकल अँटागोनिझम. इन केस ऑफ केमिकल अँटागोनिझम, biological activity of drug is totally abolished or reduced by a chemical reaction between the two drugs. Example आहे acid and alkali react with each other and to neutralize the other. Example आहे त्याचं बाल. हे यूज करता अँटीडोट ॲज अ इन आर्सेनिक पॉयझनिंग. आर्सेनिक पॉयझनिंग मध्ये बाल हा अँटीडोट म्हणून यूज करतो. ही केमिकल अँटागोनिझम आहे, म्हणजे त्यात केमिकल रिॲक्शन होते आणि अँटागोनिस्ट होतं. दुसरं आहे कॉम्पिटिटिव्ह म्हणजेच रिव्हर्सिबल अँटागोनिझम. इन केस ऑफ रिव्हर्सिबल कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिझम, अगोनिस्ट अँड अँटागोनिस्ट कम्प्लीट फॉर द सेम रिसेप्टर, म्हणजे ते कॉम्पीट करतात सेम रिसेप्टरसाठी. त्यामुळे एक्सटेंट टू विच द अँटागोनिस्ट अपोज द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ अगोनिस्ट, त्यामुळे फार्माकोलॉजिकल ॲक्शन अगोनिस्टची डिपेंड असते रिलेटिव्ह नंबर ऑफ रिसेप्टर occupied by 2 compounds. This is type of antagonism can overcome effective increase in a concentration of agonist at the receptor site. Acetylcholine and atropine compete each other at the receptor site. हे कॉम्पिटिटिव्ह किंवा रिव्हर्सिबल अँटागोनिझम आहे. आणि थर्ड टाइप आहे अँटागोनिझमचा नॉन कॉम्पिटिटिव्ह, म्हणजे इरिव्हर्सिबल अँटागोनिझम. इन केस ऑफ इरिव्हर्सिबल टाइप ऑफ अँटागोनिझम, that the antagonist inactivate the receptor by some mechanism such way that the effective complex with the agonist is not possible, hence through which a concentration of agonist is increased at the receptor site. The receptor is inactive to the produce to combination with the agonist. Thus any type of pharmacological action with an agonist is not produced. For example, the blockade produced by a alpha adrenergic blocker phenobenzamine can't be overcome by alpha agonist noradrenaline. Physiological antagonism चौथा टाइप. In this case, two drugs produce opposite effect by acting through a different receptors. For example, bronchoconstrictor produced by a histamine release in an analeptic shock can be antagonized by adrenaline. तर आपण काय कंक्लुजन काढलं त्यावरनं, देअर इज अ व्हेरिएशन इन ॲक्शन ऑफ ड्रग फ्रॉम अ पर्सन टू पर्सन अँड ऑल्सो सेम पर्सन ऑन अ डिफरंट ओकेजन. द इंडिव्हिज्युअल डिफर इन अ फार्माकोकायनेटिक्स हँडलिंग ऑफ ड्रग. Considering all above explained factors, the action of drug varies. The physician has to consider all the factors before administering the drug to a patient. Has a alteration in any one of these,
will lead to a adverse drug reaction. तर हे होते फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन. तर आज आपलं चॅप्टर मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन संपला आहे. थँक्यू.